वेद त्याच्या जानला डोळे भरून पाहत असतो. थोड्या वेळापूर्वी बाहेर तिच्याकडे व्यवस्थित पाहता आलं नव्हतं त्याला, म्हणून त्याने आवेशाने तिला जवळ ओढून घेतलं. तिने सुद्धा स्वतःला त्याच्या घट्ट मिठीत सामावून घेतलं. दोघेही एकमेकांची मिठी अनुभवत होते. जान, त्याने हळूवार तिला हाक मारली. अजूनही ती त्याच्या मिठीत होती. शांतपणे त्याच्या मिठीत विसावून त्याच्या छातीत होणारी धडधड स्पष्ट ऐकत होती. आय एम सॉरी जान, तो तिला म्हणाला. ती कशासाठी? अहो, तुम्ही मला सॉरी बोलत आहात त्याला विचारते. माझ्यामुळे तुला बाहेर सर्व स्टाफसमोर नीता बरंच काही बोलली, मला नाही आवडलं ते. जान्हवी बोलते. अहो, मी एक एम्प्लॉई आहे म्हणून बोलली नीता मला. ती कंपनीच्या भल्यासाठीच बोलत होती. तिचं काम करत होती ती. तिला माहिती असतं आपलं रिलेशन, तर ती असं काही बोलली असती का? नाही ना. वेद बोलतो. जान, कळतंय मला, पण तुला कोणी काही बोललेलं मला सहन नाही होणार. बस, पुरे झालं हे नाटक. तू माझी वाईफ आहेस हे सर्वांना कळायलाच हवं. नाहीतर कोणीही तुझ्यासोबत कसंही वागेल. ती, अहो, असं काही नाही. थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. तोपर्यंत पेशन्स ठेवा स्वतःवर. प्लीज, तुमच्या जानसाठी. वेद आता जान्हवीला उचलतो. त्याच्या 2 हातांवर टेबलवर बसवतो तिला. तो स्वतः त्याच्या चेअरवर बसतो. अहो, तुम्ही कधीही कसंही वागायला लागलात हल्ली. तो कसंही म्हणजे कसं जान वागतो मी? हेच आता तुम्ही मला उचललं ते कसंही होतं ना? अहो, तुमच्या ऑफिसमध्ये चालतं का हे सगळं? वेद बोलतो. हो जान, तुझ्यासाठी सगळं चालतं. मग ते ऑफिस असो किंवा घर असो. जानसाठी सर्व काही करण्याची वेदची तयारी आहे. ती, अहो, एवढं प्रेम करता माझ्यावर, तो तुला नाही माहीत का जान? थांब, दाखवतो मी किती प्रेम करतो तुझ्यावर ते. डेमो दाखवायला हवा तुला आता मला. ती, राहू द्या राहू द्या. अहो, मला माहिती आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते. तो चेअरवरून उठत असतो तर ती त्याला बसायला सांगते. तो, नक्की ना जान? नाहीतर मी तयारच आहे दाखवण्यासाठी. ती मनातच, यांना असं चावट बोलायला लाज वाटत नाही कसं? तो जानकडे पाहून, कशात हरवली जान? ती, अहो नाही, कशात नाही हरवली मी. मी काय बोलत होती? अहो, हा असा विचित्र नियम का बनवला आहे तुम्ही? तो विचारतो. कोणता गजान? ती बोलते. हा, साडी नेसलेलं ऑफिसमध्ये चालणार नाही म्हणून. वेळ जान्हवीकडे पाहून गालात हसतो. त्याच्या खुर्चीत मागे डोकं टेकून आरामात बसतो आणि हसतच तिच्याकडे पाहत असतो. तिला कळत नसतं वेद का हसतायत म्हणून. ती टेबलवरून उडी मारून उतरते आणि त्याच्या पायावर जाऊन त्याच्या खुर्चीत बसते. अहो, तुम्ही हसून उत्तर देणं टाळताय का? मी तुम्हाला विचारलं काहीतरी. तो, जान, असं काही नाही. मी का उत्तर देणं टाळेल तुला? तुझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं क्लिअर करेल मी. तो आता व्यवस्थित ताठ सरळ बसून तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा नेत तिच्या ओठांना त्याचे ओठ स्पर्श करत बोलत होता. माझ्या ऑफिसमध्ये फक्त माझीच बायको भविष्यात साडी नेसेल. मला फक्त माझ्या बायकोला ऑफिसमध्ये साडी नेसलेलं पाहायचं होतं, म्हणून मी हा रूल्स खूप अगोदरच बनवला होता. बोलतो तो. तिच्या ओठांना हलकंच किस करून मागे सरळ टेकून बसतो पुन्हा आणि जान्हवीकडे एकटक पाहत असतो. ती काय बोलते त्याची वाट पाहत. जान्हवी तर तिच्या अहोंच्या विचारावर शॉक होते. त्याच्याजवळ असणारी ती त्याच्या शब्दांनीच लाजली. ती लाजत होती ते पाहून वेद बोलतो. तो बोलतो, फक्त माझ्या ऑफिसमध्ये मला माझ्याच बायकोला साडीत पाहायचं होतं, कळलं का जान? जान्हवी, इश्श, तुमचं आपलं काहीतरीच बोलते आणि पुन्हा लाजून चूर चूर होते. तो, जान, सॉरी, मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं तेव्हा, पण आता तुझ्या आवडीनिवडी मी जाणून आहे. मला माहिती आहे तुला साडी नेसायला आवडते आणि मला तुला साडीत पाहायला आवडतं. तसं जान्हवी, अच्छा, म्हणून सकाळी तुम्ही मला ऑफिस रूल्सविषयी काही सांगितलं नाही का? पण ऑफिसमध्ये आल्यावर मला किती ऐकून घ्यावं लागलं त्या भडकून नीताचं. अहो, ती नुसती गरम तवा असते नेहमी. हॉट जान.
ती नाही, तुम्हाला नाही कळणार मला काय बोलायचं ते. तो बोलतो, जान कळतंय मला, पण तू त्या नीताकडे जास्त लक्ष देऊ नकोस. तशी जान्हवी वेदकडे पाहून हसली. नाही, मी नाही लक्ष देत जान्हवी, मला बाहेर जायला हवं बोलते. खूप वेळ झाला तुमच्या केबिनमध्ये येऊन मला. ती त्याच्यापासून बाजूला झाली तसं तोही चेअरमधून उठला. आता दोघेही एकमेकांकडे बघत होते. त्याने तिला हलकंसं ओढून मिठीत घेतलं. तुला आता कुठे जाऊ देणार नाही मी, तो तिला घट्ट आवळत म्हणाला. तशी जान्हवी शहारून गेली. एक तर खूप वेळेपासून त्याच्याजवळ होती ती, आणि आता त्याच्या मिठीत असल्यामुळे त्याच्या शरीराची गरमी तिला जाणवत होती. त्यात आता पुन्हा तो तिला घट्ट आवळत चालला होता. ती, अहो ऐका ना, मी खूप वेळ झालं तुमच्या केबिनमध्ये आहे. बाहेर स्टाफ माझ्यावर लक्ष ठेवूनच असेल. जायला हवे मला माझ्या जागेवर. तो बोलतो, जान मला कोणाचीही पर्वा नाही. जान्हवीच्या पोटात आता गोळाच आला. हे वेद पण ना काहीच ऐकायला मागत नाहीत. खूप हट्टी आहेत हे. ती आता थोडं वैतागून, अहो प्लीज जाऊ द्या ना मला. तो तिच्याकडे पाहतो आणि बोलतो, एवढी कसली घाई आहे जान तुला? तू सरांच्या केबिनमध्ये आहेस, मग कोणी कशाला काय बोलेल तुला? तो बोलतच तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये घेतो आणि तिला किस करू लागतो. तिला बरंही वाटत होतं आणि नाहीही. द्विधा अवस्था होती तिची. ऑफिसमध्ये असल्यामुळे अवघडल्यासारखं वाटत होतं तिला. म्हणून ती त्याला स्वतःपासून थोडं जास्त जोरात ढकलते. तो मागे जातो थोडा. तशी ती घाबरते मनातच, आता काही खरं नाही माझं. यांना धक्का दिलेला आवडत नाही. श्री गणेशा वाचवा. ती देवाचा धावा करू लागते, पण गणेश तिला लगेचच पावतो. वेद चिडण्याऐवजी तिला स्माईल देतो. ती कसनुसं हसून तिथून पळ काढते. केबिन बाहेर निघून जाते ती. आता ती बाहेर आल्यावर सर्वजण त्यांची कामं टाकून डोकी वर करून तिच्याकडेच पाहत होते. तिला ऑकवर्ड वाटत होतं. तिला आवडत नव्हतं सर्वांचं असं तिच्याकडेच पाहणं, पण सध्या तरी ती कोणालाच काही बोलू शकत नव्हती. ती मनातच, वेद पण ना उगाचच मला केबिनमध्ये बोलवतात, घरी करतात रोमांस, तो काय कमी आहे का? आता ऑफिसमध्ये चालू झालेत हे. घरी गेल्यावर आज सर्वच गोष्टी पाहाव्या लागणार आहेत मला. त्याशिवाय सुधारणार नाहीत वेद, असं वाटतंय मला. स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देऊन ठेवणार आहे मी वेदना, मला ऑफिसमध्ये असताना हात लावायचा नाही म्हणून. ती तिच्या चेअरवर बसते, तिचं काम करू लागते. पण ती मनातच, बाकी काहीही असो, पण माझे वेद किती विचार करतात माझा. त्यांचं तिच्याप्रती असलेलं प्रेम, तिच्याबद्दल सतत विचार करून तिची काळजी घेणं आणि तिची काळजी करणं, सारं काही तिच्या मनाला भावून गेलं. बेला तिला खुणावते, काय कुठे हरवलीस? काम नाही करायचं का? बेला इशाऱ्यात जान्हवीला विचारते. जान्हवी बेलाला स्माईल देऊन कामाला लागते. बेला मनातच वेद सरांच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी कोमेजलेल्या गुलाबासारखी दिसत होती. जान्हवी आता नुकत्याच उमललेल्या गुलाबासारखी टवटवीत दिसत आहे. काय जादू केली असेल वेद सरांनी हिच्यावर? बेला डोकं खाजवत विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी, अहो किती वेळ झालाय, घड्याळ पाहिलंत का तुम्ही? उठा चला आणि मलाही जाऊ द्यात फ्रेश होण्यासाठी. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्याशी बोलत होती. तो तिच्या मुलायम सिल्क्या केसातून हात फिरवत ती बोलते ते डोळे मिटून ऐकत होता आणि तिला अनुभवतही होता. ती जाण्यासाठी त्याच्यापासून बाजूला होऊ लागली. तो, अगं जान झोप ना जरा वेळ. अशीच मिठीत, आज संडे आहे, आज तुझा कॉलेज नाही आणि मलाही ऑफिस नाही, मग कुठे जायचंय आपल्याला? तो तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला. जान्हवी, हो पण तुम्हाला जिम आहे, ती बोलते. ऑफिसला नाही जायचं म्हणून काय झालं? जिमला जाण्यासाठी तर उठावं लागेलच ना तुम्हाला, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तो, आज नो ऑफिस नो जिम.
ओनली जान. तो तिच्या नाकावर त्याचं नाक घासत म्हणाला. जान्हवी, ओके, ते नंतर. पहिलं मी फ्रेश होते. आता प्लीज सोडा मला आणि जा तुम्ही पण जिमला. ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत म्हणाली. तो बोलतो, मला जिमला जाण्याची काहीच गरज नाही जान. इथेच एखादी कसरत केल्यावर माझी जिम होऊ शकते. म्हणजे? जान्हवी न समजून विचारते त्याला. तो तिला जवळ घेतो. ए वेडू माझी जान, केव्हापासून नुसती बडबड करत आहेस? तो तिला जवळ घेऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला. मग तीही तिच्या वेदमध्ये हरवून जाते. जान्हवी तिचं आवरून देवघरात जाऊन देवासमोर हात जोडून बसलेली असते. तिचं मनात देवाशी बोलणं चालू असतं. मला वेदसारखा समजूतदार जोडीदार मिळवून दिला यासाठी तुझे खूप खूप आभार देवा. देवाची खूप खूप आभार मानत ती देवाला नमस्कार करून उठते. तिथून परत बेडरूममध्ये जाते तर समोर वेद असतो. त्याला पाहून ती हळूवार त्याच्या बाहूत शिरून त्याला मिठी मारते. वेद विचारतो, जान काय झालं? ती काही नाही बोलते. वेद, काहीतरी झालं. बोल, काय विचार चालू आहेत माझ्या जानच्या डोक्यात? तो तिला विचारतो. ती, अहो तुमचं निरागस प्रेम पाहून मला तुम्हाला मिठी मारावीशी वाटली. आजपर्यंत मला किती समजून घेत आलात तुम्ही. तुम्ही किती टॅलेंटेड आहात आणि मला काहीच येत नाही तरीसुद्धा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. मला कधी जाणवूही देत नाहीत. मला काही येत नाही. तुमच्या बिझनेसमधलं ते शिकशील ना जान, त्यात काय एवढं? ऑफिस जॉईन केलं आहेस ना, येईल तुलाही सर्व. वेद जान्हवीला बोलतो. आणि कोण बोललं तुला काहीच येत नाही? या वेद सरदेशमुखला प्रेमात पाडलंस तू. जे दुसऱ्या कोणत्याच मुलीला जमलं नाही ते तुला चांगलं जमलं की? वेद मस्करीच्या सुरात जान्हवीला चिडवत म्हणाला. जान्हवी लटक्या रागात, अहो मी नाही बोलणार जा तुमच्याशी. मी तुम्हाला माझ्या प्रेमात पाडलं? तुम्ही नाही पडलात का माझ्या प्रेमात? ती त्याच्यापासून बाजूला होत बोलते तर वेद पुन्हा जानला जवळ घेतो. आय लव्ह यू सो मच जान, बोलतो तो तिला. मी पडलो स्वतः तुझ्या प्रेमात जान. मी मस्करी केली ग तुझी, रागवलीस? ती त्याला गोड स्माईल देत, नाही मी नाही रागवणार कधीच तुमच्यावर. वेद, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. ती, अहो तुम्ही खरंच मला किती समजून घेत आलात आजपर्यंत. मी सुरुवातीला किती काय काय उलटसुलट बोलली तुम्हाला, पण तुम्ही त्या गोष्टीचा कधीच मनात राग धरून बसला नाहीत. कधी त्या जुन्या गोष्टींची आठवणही मला करू दिली नाहीत. उलट तुम्ही माझ्यावर स्वतःहीपेक्षा जास्तच प्रेम केले नेहमी. ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याचा हात हातात घेत म्हणाली, थँक्स. अशीच आयुष्यभर तुमची साथ हवी आहे मला. या जीवनाच्या वाटेवर कितीही चढ उतार आले तरी. वेद, ऑफकोर्स जान बोलून तो मात्र आज त्याच्या जानकडे आश्चर्याने पाहून तिचा एक एक शब्द ऐकत होता. जान, आज अचानक असं का बोलत आहेस? कोणी काही बोललं का तुला? ती, नाही हो, मला बोलावंसं वाटलं तुमच्यासोबत असं म्हणून बोलले मी. नाही आवडलं का तुम्हाला? तसं असेल तर परत नाही बोलणार मी. वेद, आवडलं बोलतो, पण पुन्हा नको बोलू असं काही. तू न बोलता हे कळतं मला सगळं. तो तिच्या कपाळावर त्याच्या नरम उबदार राकट ओठ टेकवत बोलतो. तो, जान भूक लागली असेल ना तुला? ती, खूप लागले. केव्हापासून पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या, बोलते. वेद, चल खाली जाऊन नाश्ता करूयात मग. दोघेही नाश्ता करण्यासाठी खाली हॉलमध्ये निघून जातात. आज वेदला ऑफिसला जाण्याची आणि जान्हवीला कॉलेजला जाण्याची दोघांचीही गडबड चालू असते. सकाळी लवकर आवरून जान्हवी कॉलेजला जाण्यासाठी तयार झाली. वेद त्याचं आवरून कारमध्ये जान्हवीची वाट पाहत बसला होता. तो मनातच, एवढा का लेट करत आहे जान? लेट होत आहे ऑफिसला जायला. तेवढ्यात समोरून तिचं आवरून जान्हवी बाहेर आली. तिने छान मरून रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. त्यात ती खूपच क्यूट दिसत होती.
तिला येताना पाहून वेद भान हरवून गेला. ती तिच्याच गडबडीत होती. ती समोरून येताना उशीर होईल वेद रागवलीस म्हणून घाई करत होती. त्यातच तिच्या चेहऱ्यावर येणारी तिच्या केसांची बट कानामागे टाकतही होती. ती कार जवळ आली. कारचा डोअर ओपन केला आणि त्याच्या बाजूला येऊन बसली. तो तिच्याकडेच पाहत असतो. तिचा गोरा रंग तिने परिधान केलेल्या मरून कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये खुलून दिसत होता. ती तिचं व्यवस्थित बसून झाल्यावर आता कुठे त्याच्याकडे पाहते. तो तिच्याकडेच पाहत असतो. ते पाहून ती काय झाले त्याच्या चेहऱ्यासमोर टिचकी वाजवून त्याला विचारते, असे का पाहत आहात माझ्याकडे? तो तिच्या बाजूला झुकून तिने कानामागे टाकलेली तिच्या केसांची बट हळूच पुढे घेत तिच्या गालाला स्पर्श करतो. आता खूप सुंदर दिसते जान, असंच राहू देत. तशी ती त्याच्याकडे पाहून लाजून हसते. निघायचं का आता? हळूच बोलते ती. तो हो निघूयात बोलतो. ती मनातच हे पण ना कसे एकटक पाहत होते माझ्याकडे, आज पहिल्यांदाच पाहत असल्यासारखे. तो म्हणाला, जान खूप क्यूट दिसत आहेस या ड्रेसमध्ये तू. वेडा झालोय बघ मी तुला पाहून. वेडं करून टाकलंयस जान तू मला. तुमचं आपलं काहीतरीच, ती बोलते त्याला आणि दोघेही एकमेकांकडे पाहून गोड स्माईल देतात. जान्हवी, वेडेच आहेत हे, यांना काय झालंय? मनात विचार करत खिडकीतून बाहेर पाहत असते ती. तेवढ्यात तिला आठवलं काहीतरी. ती पटकन बोलते, अहो ऑफिसमध्ये असताना मला तुमच्या केबिनमध्ये बोलवायचं नाही सांगून ठेवते मी आत्ताच. तो का ग जान विचारतो तिला. ती बोलते, मी बोलते म्हणून. सर्व स्टाफ माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत असतो. तुम्ही तुमच्या केबिनमध्ये मला बोलवल्यावर आज तुम्ही अजिबात मला बोलवायचं नाही. नाहीतर मी कॉलेज सुटल्यावर ऑफिसला न येता घरी निघून जाईल. जमेल का तुम्हाला मी असं केलं तर? तो नाही हा जान, तू असं नाही करू शकत. ती बोलते, मग प्रॉमिस करा मला, तुम्ही मला ऑफिसमध्ये असल्यावर तुमच्या केबिनमध्ये बोलवणार नाही ते. तो बोलतो, प्रयत्न करून पाहतो. ती बोलते, त्यात प्रयत्न काय करावा लागणार आहे तुम्हाला? सरळ सरळ सांगा ना, नाही बोलवणार तुम्ही मला म्हणून. तिचा राग पाहून वेद, ओके ओके जान, कूल डाऊन. एवढी का चिडत बोलत आहेस? ती बोलते, तुम्हाला काय जातंय केबिनमध्ये बसून हुकूम सोडायला? बाहेर स्टाफसमोर मला सर्वांना फेस करावं लागतं. तो ओके ठीक आहे बोललो ना, नाही बोलवणार म्हणून जान, नाही बोलवणार तुला मी. खुश आता? तशी ती खुदकन हसते. थँक्स बोलते ती वेदला. बोलता बोलता कॉलेज गेट बाहेर त्यांची कार येते. बेला गेटजवळ तिची वाट पाहतच असते. ती पटकन वेदला बाय बोलून कारमधून उतरते. बेला जवळ जाते. जान्हवी वेदही निघून जातो ऑफिसला. दुपारी ऑफिसमध्ये बेला आणि जान्हवी त्यांच्या जागेवर हजर असतात. आज निशा त्या दोघींना प्रत्येकी एक एक फाईल स्टडी करण्यासाठी देते. या फाईलची स्टडी करा व्यवस्थित, त्यानुसार तुम्हाला पुढील काम करायचं आहे. निशा त्यांना सांगून तिथून निघून जाते. तेवढ्यात वेद जान्हवीला कॉल करतो. ती कॉलवर बोलू लागते, अहो मी ऑफिसमध्येच आहे ना, मला कॉल कशाला केला? अगं जान, तू ऑफिसमध्ये पोहोचली का ते विचारायला कॉल केला. त्याला माहिती असतं ते ऑफिसला पोहोचल्याचं, तरी मुद्दाम तिला विचारत असतो वेद. हो पोहोचली, आता मला काम करू द्यात, जान्हवी बोलते. वेद बोलतो, थोडा वेळ बोलू शकते ना जान तू माझ्यासोबत? तेवढं चालतं माझ्या ऑफिसमध्ये. जान्हवी बोलते, पण मला नाही बोलायचं आता यावेळी तुमच्यासोबत, माझा मूड नाही. ती बोलते. तो बोलतो, माझ्यासोबत बोल जान, तुझा मूड छान होईल. आता ती इकडे तिकडे पाहत हळू आवाजात बोलते, बोला, काय बोलायचं तुम्हाला माझ्याशी? का तुला नाही बोलायचं का माझ्यात? वेद तिला विचारतो. जान्हवी वैतागत, हो मलाही बोलायचं आहे, बोला, उगीचच बोलते. तेवढ्यात बेला तिच्या जागेवरून जान्हवीजवळ येते. कोणाशी बोलत आहेस फोनवर?
सांग ना जानू, बोलते बेला. जान्हवी, ओय तुझ्या जागेवर जा, कोणी पाहिलं तर वाट लागेल आपल्या दोघींचीही. ती महामाया आली ना तिच्या केबिनमधून बाहेर तर हाताला धरून ऑफिसमधून बाहेर काढेल आज आपल्याला ती. जान्हवी बेलाशी नीताबद्दल बोलत असते. बेला बोलते, ए जानू शांत बस ग, तिची काय एवढी भिशाद आपल्याला हाताला धरून बाहेर काढण्याची. बघितलंस ना परवा जिजूंसमोर तिची बोलती कशी बंद झाली होती ते. जान्हवी शांत बस, कॉलवर बोलत आहे मी. जान्हवी खुणवते बेलाला. बेला, ए जानू जिजू आहेत का. जान्हवीला माहिती असतं बेला अवगुणी आहे ते. ती नाही बोलते, जिजू नाहीत. वेद जान्हवी बेलाला जिजू नाहीत बोललेली ऐकतो. वेद बोलतो, जान खोटं का बोलत आहेस तिच्याशी, सांग ना तिला मीच आहे म्हणून. जान्हवी काही न बोलता शांत असते. बेला पुन्हा, जानू खोटं बोलू नकोस, जिजूच आहेत. ती बोलते, हॅलो जिजू, तुमची भित्री भागू जान खोटं बोलत आहे माझ्याशी, तुमचा कॉल नाही म्हणून. पण मला माहिती आहे तुम्हीच आहात कॉलवर. बेला आता निडरपणे बोलू लागते. तशी जान्हवी कॉल कट करते. जान्हवी मोठे डोळे काढून बेलाला बोलते, केवढ्या मोठ्याने बोलतेस, ऐकलं असेल ना सर्वांनी. बेला, ऐकू देत ना मग, ऐकलं तर काय होतंय, मी घाबरते का कोणाला. हे लोक नाही का बोलत कॉलवर. निशा ओरडते, काय गोंधळ चालू आहे म्हणून. बेला पटकन जाऊन तिच्या चेअरवर बसते. आजूबाजूच्या लेडीज स्टाफ तोंड मुरडत असतात. वेद जान्हवी कॉल कट करते म्हणून स्वतःशीच पुटपुटतो, बघ आता जान मी काय करतो ते. वेद एका प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनची तयारी करण्यासाठी नीताला त्याच्या केबिनमध्ये बोलवतो. नीता जाते वेद सरांच्या केबिनमध्ये. वेद नीताला बोलतो, त्या न्यू एम्प्लॉईजना तुझ्यासोबत घे ऑफिस कामासाठी, त्यांनाही यायला हवंय ऑफिसचं काम, प्रेझेंटेशन विषयी माहिती व्हायला हवी त्यांना. नीता वेद समोर ओके सर बोलते. पण खरं तर तिचा माथा 360 डिग्रीमध्ये फिरला होता त्या दोघींचं नाव ऐकून. ती मनातच सरांना काय त्या दोघींचे एवढं पडले काय माहिती. आता मी सरांची पीए त्या मामूली एम्प्लॉईंसोबत काम करणार, माझी काही व्हॅल्यू आहे की नाही ऑफिसमध्ये, नीता विचार करत असते. तेवढ्यात पुन्हा वेदचा आवाज तिच्या कानावर पडतो. नीता, त्या दोघींना बोलवून माझ्या केबिनमध्ये आण, आज आपण इथेच काम करूयात. धक्क्यावर धक्के बसत होते नीताला. कित्येक वर्षांपासूनचा ऑफिस रूल्स, ऑफिसमध्ये साडी न नेसण्याचा सरांनी त्या एम्प्लॉईंसाठी मोडला होता. तो पहिला धक्का आणि आता दुसरा धक्का त्या मामूली एम्प्लॉईंसोबत सर स्वतः प्रेझेंटेशनचं काम करणार, तेही सरांच्या केबिनमध्ये बसून एकत्र. ती त्या सदम्यातून बाहेर पडत कशी तरी जाते त्यांना बोलवण्यासाठी. नीता त्या दोघींसमोर आल्यावर बेला मनातच, ही महामाया इथे काय करते बोलते. नीता दोघींना बोलते, तुम्हाला वेद सरांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आहे. बेला तर खुश होते, वेद सरांची केबिन पाहायला मिळणार म्हणून. जान्हवीला माहिती होतं ही तिच्या अहोंची नाटकं आहेत म्हणून. ती मनातच, मी म्हटलं होतं सकाळी मला बोलवू नका म्हणून, हे असं बोलवायला लागले तर मला यांच्या केबिनमध्ये. नीता जड आवाजात परत बोलते, ए मुलींनो चला लवकर, ऐकलं नाही का तुम्ही मी काय बोलली ते. कासवाच्या गतीने एवढं स्लो काम नाही चालत इथे, पटकन या बोलून ती निघून जाते. दोघीही तिच्या पाठोपाठ पळत जातात. वेद सरांच्या केबिनमध्ये. जान्हवी बेला वेदच्या केबिनमध्ये येतात. आता त्या आत आल्याबरोबर वेद त्याच्या जानकडे पाहून भुवया उंचावत स्माईल करत होता तिला. जान्हवीने त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले. जान्हवी मनातच, वेड्यासारखे का करत आहेत वेद, या महामायेने पाहिलं तर काय विचार करेल ही बया. आधीच त्या साडी नेसण्यावरून एवढा हंगामा झालाय,
आता पुन्हा नवीन काय व्हायला नको. मग झालं तर देव पावला. बेला तर वेदची केबिन पाहण्यात व्यस्त असते. किती अलिशान केबिन आहे जिजूंची, मस्तच, किती छान. तिचं मनातच चालू होतं. जान्हवी तिच्या दंडाला चिमटा काढून तिला भानावर आणते. ती आऊ जानू काय करतेस, दुखलं ना मला, ती हळूच बोलते. वेद त्यांच्याकडे पाहून गालात हसत असतो. नीता फाईल वाचण्यात व्यस्त असते. तिचं लक्ष नसतं त्या दोघींकडे. वेद सर्वांना बसायला सांगतो. समोरच्या खुर्च्यांमध्ये तिघीही बसतात. बेला हळू, जानू यार कसले डॅशिंग दिसतायत जिजू, किती हँडसम दिसत आहेत बघ तरी एकदा त्यांच्याकडे. जान्हवीच्या कानात बेलाचा आवाज शिरत नव्हता. नीता जान्हवीच्या बाजूला बसली होती म्हणून ती थोडं दडपण असल्यासारखी होती. बेला पुन्हा, अगं जानू समोर बघ ना, खाली मुंडी घालून काय बसलेस. तशी जान्हवी समोर पाहते. जान्हवीने समोर पाहिल्याबरोबर वेदने जान्हवीकडे पाहून एक डोळा मिचकवला. तसं तिने त्याच्याकडे पाहून मोठे डोळे केले पुन्हा. तेवढ्यात काका सर्वांसाठी कॉपी घेऊन आले. वेद प्रेझेंटेशन विषयी त्या तिघींशी बोलू लागला. लॅपटॉपमध्ये पाहून प्रोजेक्टरवर कसे काम करायला हवे आपल्याला ते एक्सप्लेन करत होता वेद. तो खूप छान पद्धतीने एक्सप्लेन करत होता. जान्हवी गालावर हात ठेवून एकटक त्याच्याकडे तिच्या डोळ्यांची पापणी न लावता पाहत असते, ऐकतही असते. तिला तसं पाहून वेद मुद्दाम जान्हवीची फिरकी घेण्यासाठी सारखं नीता नीता करत होता. मुद्दाम नीताला जास्तीचा भाव देत होता वेद. नीता, असं करायला हवंय आपल्याला प्रोजेक्ट सक्सेसफुल होण्यासाठी. हे करूयात, ते करूयात चालू होतं त्याचं सतत नीता नीता करणं जान्हवीला आवडलं नाही. तिचे गाल फुगत चालले. आता स्वतःची बायको समोर असताना सतत दुसऱ्या मुलींचं नाव घेतलेलं कसं आवडणार होतं तिला. जान्हवीचा चेहरा पाहण्यालायक होतो. सर्व समजावून झाल्यावर वेद बोलतो, तुम्ही दोघी नीता मॅडमच्या केबिनमध्ये बसून एकत्र काम करत जावा. त्या हो मध्ये मान हलवतात. नीताला त्या दोघींसोबत काम करण्याची बिलकुल इच्छा नसते, पण सरांनी सांगितल्यावर ऐकणं भाग होतं तिला. जान्हवी चांगलीच चिडली होती. यांना काय गरज होती या महामायेसोबत आम्हाला काम करायला सांगण्याची. दुसरं कोणी नाही आहे का ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत केलं असतं आम्ही काम. रोज काहीतरी नवीन घडत असतं इथे. नको वाटतं मला या ऑफिसमध्ये यायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखू येतात वेदला. या तुम्ही आता, वेद बोलतो. तशा त्या जाऊ लागतात. वेद आवाज देतो, जान्हवी मॅडम तुम्ही थांबा, तुमच्याशी बोलायचं आहे मला. तशी जान्हवी थांबते. त्या दोघी वेदच्या केबिन बाहेर निघून जातात. तशी जान्हवी वेदवर गरजते, अहो त्या नीतापासून लांब राहायचं तुम्ही. सारखं काय चाललं होतं तुमचं नीता नीता. आम्ही होतो की तुमच्या जवळ, आम्ही नव्हतो दिसत का तुम्हाला. जान्हवी रागाने वेदला विचारते. वेदचा आता जान्हवीची मजा घेण्याचा चांगलाच मूड झाला होता. कधी केलं जान्हवी नीता नीता, ते कामाविषयी बोलत होतो मी तिच्याशी. वेद बोलतो जान्हवीला, ती माझी PA आहे, तिला माहिती आहे ऑफिस कामातील सर्व गोष्टी. म्हणून नीता बोललो असेल मी एकदा दोनदा. मग त्यात एवढं काय झालं तुला एवढं चिडायला. जान्हवी, अहो हा मस्करीचा विषय नाही. ती मुलगी जरा जास्त स्मार्ट वाटते मला ती अजिबात आवडत नाही. स्वभावानेही चांगली वाटत नाही. आमच्या दोघींकडे नुसती तिरस्काराने पाहत असते. वेद, असं वाटतं काय जान तुला नीताविषयी. मला तर असं काही वाटत नाही तिच्याविषयी. माझ्यासमोर तर ती चांगली वागते. आहा, तुम्हाला ती चांगलीच दिसणार ना, भाव देते ना तुम्हाला, तुमच्यावर लाईन मारते ना ती. जान्हवी बोलते, मी बोलते ना तिच्याशी. तुम्ही जास्त बोललेलं मला आवडणार नाही म्हणून. किती तो मेकअप करते ती, किती ती लिपस्टिक लावलेली तिने, हे सर्व तुम्हाला इम्प्रेस करण्यासाठी करते का ती. प्रोफेशनल दिसते का तुम्हाला ती असा भडक मेकअप केल्यावर.
अजूनही बरंच काही आहे तिच्याविषयी, पण जाऊ देत, मला नाही बोलायचं आणखी काही. वेद मात्र तिच्या बोलण्यावर खूप हसत होता. तो बोलतो, जान, कशाला ही एवढी चिडचिड करत आहेस उगाच? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तो तिला जवळ घेत तिच्या डोळ्यात पाहत होता. ती, अहो, तुमच्यावर आहे, पण त्या महामायेवर नाही ना. वेद बोलतो, कोण महामाया? तीच ती तुमची पिये जान्हवी गाल फुगवत बोलते. तसा वेद मोठ्याने हसतो. जान्हवी ही वेदकडे पाहून हसत असते आता. जान, माझ्यावर आहे ना तुझा विश्वास? मग त्या नीताचं आपल्याला काय करायचं आहे? मला फक्त कामाशी मतलब आहे, तिच्याशी नाही. जान, आज ती माझी पिये आहे, उद्या दुसरं कोणीतरी असेल. मग मी तिच्याशी बोलल्यावर एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून तुझा माझ्यावरचा विश्वास डळमळीत होणार आहे का? जान्हवी, नाही हो, अजिबात नाही. काही काय बोलताय? माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. वेद बोलतो, जान, आपलं नातं आपल्याला खूप पुढे घेऊन जायचं आहे. या जीवनाच्या प्रवासात आपला एकमेकांवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. मी फक्त आणि फक्त माझ्या जानचाच आहे. तुझ्या हृदयात माझं स्थान कायम अढळ असावं, मला तर एवढंच हवं आहे. तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत असतो. वेदचं बोलणं ऐकून तिचे डोळे पाण्याने भरतात. ती आय लव्ह यू म्हणत त्याला आवेगाने बिलगते. अहो, माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही फक्त माझेच असायला हवे आहात मला. मी फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम केलंय आणि इथून पुढच्या आयुष्यातही मी तुमचीच असणार आहे. म्हणून आपण दोघे एकमेकांसोबत एकनिष्ठ राहायला पाहिजे. आपल्या जीवनात नीता येऊ नाही तर तिच्यासारख्या आणखी कित्येक मुली येऊ देत. जान्हवी वेदला बोलते. वेद बोलतो, ऑफकोर्स जान, आय लव्ह यू टू. जान बोलत तो तिला आणखी घट्ट मिठी मारतो. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवलेले असतात आता. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.